धाराशिवच्या सांगवीमध्ये शिवसेनेकडून नुकसानग्रस्तांना किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। मदतीनंतर नुकसानग्रस्तांनी शिंदेंचे आभारही मानलेले आहेत। सावंत भैया, शिंदे साहेब भैया, ही आमची शेतकऱ्याची मायबाप आहे। हे काही योग्य वेळ आहे साहेब। पहिला आहे बाबा ताई, आपल्या लोकांना आता या संकटातून बाहेर काढलं, बरोबर? बाकी सगळं आपण करू साहेब संकटातून काढलं। डिझास्टर मॅनेजमेंट आहे, 2-3 दिवस हे होणार आहे। हे तुझा विषय ऐकून घे, पाया पडतो तुझा विषय ऐकून घे माझा। हे जे तुझे बोलते ते पुढचं बोलते। आता लोकांची गरज काय लगेच आता त्याला 2 वेळचं जेवण, त्याला कपडे बिपडे देणं, ते आपण करू। तुझी काय गोष्ट आहे मला सांग ना, मी बसलो नाही तर आलं का लक्षात? भाऊ एक मिनिट, भाऊ सर ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ते करते आणि कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी बांधवांची। अरे नुकसान दाखवतो आम्ही नुकसान दाखवायसाठी आलोय। जरा बघा तुम्ही आम्ही सर पुढे जाऊ दाखवणार का आम्ही? अरे बाबा काय तू काय तू बोलतेस का? खायला तुझा करंजा वस्ती गावात शिंदेंकडून आढावा घेतला जातोय। ज्या ज्या घरात पाणी घुसलं होतं त्या ठिकाणी देखील जाऊन सध्या शिंदे हे त्या पूरग्रस्त भागातील सगळ्या नागरिकांसोबत संवाद साधत आहेत, त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत। परांडा तालुक्यातील करंजा वस्तीतील ही दृश्य आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करतायत। ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी शेतकरी करतायत। अर्ध्यापर्यंत पाहिजे एवढ्या करायची फक्त एवढं थांबा 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 काय करू? परिस्थिती विचारू नका। पाण्यात आहेत महत्वाचा विषय त्या लोकांचं तातडीने समजलं की नाही? तुमच्या मदतीसाठी आलं, इथं मदत करायची, संकट मोठं आहे, एवढ्या इथं कोणी